राज्य भर में लगातार जारी बारिश के कारण खरीफ सीजन की फसलें पूरी तरह से नष्ट हो गई। लगातार हो रही बारिश ने कपास की फसल पर भी असर डाला है। बारिश की वजह से कपास की 70% उपज बर्बाद हो गई है। चोपड़ा तालुका में कपास बड़े पैमाने पर उगाया जाता है, लेकिन इस साल लगातार बारिश के कारण तालुका में फसल की स्थिति खतरे में है। फिलहाल कपास चुनने का काम शुरू हो गया है। लगातार हो रही बारिश के कारण कपास की फसल लाल होने से कपास के फूल नष्ट हो गए हैं। जैसे इस साल कपास के पौधे की 70% उपज बर्बाद हो गई। अब कपास बुआई से लेकर अब तक बेहिसाब खर्च हो गया है। ऐसे में किसानों के सामने बड़ी समस्या निर्माण हो गई है। युवा कपास किसान की सचिन पाटिल ने खेद व्यक्त किया है कि सरकार कोई मदद नहीं बल्कि मामूली सी मदद दे रही है। पावसाची खूप वाईट परिस्थिती आहे। सततच्या पावसामुळे जे फूल फुगडी लागणारी होती ती आता परत तर काहीच दिसत नाही त्याच्यावर, आणि जी अगोदर लागली होती ती जास्त पावसामुळे संपूर्ण बुरशी लागल्यामुळे ती खाली पडून गेलेली। आता माझं कमीत कमी 8-9 एकर कापूस आहे। 2-2.5 लाख रुपये खर्च लागलेला आहे, आणि उत्पन्नाचा जर विचार केला तर सरासरी मागच्या वर्षापेक्षा 50 ते 70% घट आहे। म्हणजे समजून घ्या तुम्ही 2-3 क्विंटल सरासरी ॲव्हरेज येईल। आणि त्याला जो काय भाव काय मिळतो त्याच्यावर आहे। भावाचे उत्पन्न नाही तर भाव काय जास्त बी राहिला आणि कमी बी राहिला तर उत्पन्नच नाही येतं। भावाचा विचार करून काही फायदा नाही। तरी निघायला पाहिजे एवढी अपेक्षा आहे। लागलेला खर्च आता वेचणीला जे मजूर लावलेले आहे तो खर्च आणखी वाढेल। वेचणी खर्च बी वाढून जाईल। आणि कापसाचे बरेचसे जे झाड आहे ते लाल झालेले दिसत आहेत। जास्त पाण्यामुळे जे ना सततचा पाऊस। मग शासनाने काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही मदत दिली पाहिजे असं वाटतं का आपल्याला? काय सरकार काय मदत देऊ नये, एवढी तुटपुंजी मदत असते तर ती न दिलेली बरी।